ठरलं तर मगच्या आजच्या भागाची सुरुवात होते सुभेदार आणि किल्लेदार मंडळीपासून. तर आता इथे कसं सायली मधुभाऊंना टाळत असते प्रेमाने दाखवलंय, कसं कुसुम सायलीला प्रेम देत असते हे दाखवलंय. खरं तर आपल्या सगळ्यांना जाणवत होतं की आपल्या आणि सायलीचं काहीतरी नातं आहे असं म्हणतो प्रताप, पण ते नातं नेमकं काय आहे हे मात्र आपल्याला कळत नव्हतं असं म्हणतो प्रताप. खरं आहे रे असं म्हणतो होता रविराज. आमच्या पण लक्षात येत होतं पण आपण दुर्लक्ष करत होतो असं म्हणतो रविराज. वकील पडलो ना, पुराव्याशिवाय कशावर विश्वास नाही बसत. मग आज सगळे पुरावे मिळाले ना असं म्हणतो अर्जुन. इथून पुढे कोणताही पुरावा नाही मागणार मी तुझ्याकडे असं म्हणतो रविराज. सायली खूप भावूक झालेली असते. तर तेवढ्यातच राकेशला खूप राग आलेला दाखवलाय. तर आता इथे अस्मिता म्हणते नाजीला वाटायचं की तन्वीचं लग्न तुझ्याशी व्हावं म्हणून लहानपणीच तुझं लग्न तिच्याशी जमवलं होतं आणि नियतीचा खेळ बघ. सायली तन्वी आहे हे माहिती नसताना सुद्धा तुमचं एकमेकांशीच लग्न झालं असं म्हणते अस्मिता. खरंच खूप फनी दाखवलंय प्रेक्षक. हो, देववरून सगळं बघत असतो असं म्हणते कुसुम. तो कुणाचाच हक्क दागत नाही असं म्हणते ती. अर्जुनशी लग्न करून तू या घरात आलीस ना तेव्हा सगळ्यात जास्त मीच तुझा रागराग केला असं म्हणते आता पूर्णाची. माझ्या नातीशी वाईट वागले मी, मला क्षमा कर बाळा असं म्हणून आता पूर्णाची हात जोडतात तन्वी समोर म्हणजे सायली समोर. पूर्णाची असं म्हणते सायली. पूर्णाची अगं ते माझं दुर्दैव होतं, ते सगळं विसरून जा. हात असे नको जोडूस तू माझ्या समोर असं म्हणते आता सायली. मी सुद्धा तेव्हा तुझ्यावर खूप चिडलो होतो असं म्हणतो रविराज. मला तुझी किंमतच कळली नव्हती असं म्हणतो रविराज. मनापासूनही माझ्या लेकीला ओळखू शकलो नाही असं म्हणतो रविराज. मलाही माफ कर बाळा असं म्हणून तोही हात जोडतो आता सायली समोर. भाऊजी असं म्हणते आता कल्पना. तुम्ही जर का असं म्हणालात तर मग मी काय करायचं असं म्हणते कल्पना. मी तर हिच्याशी आतापर्यंत वाईट वागत होते असं म्हणते कल्पना. ह्यांचं कॉन्ट्रॅक्ट मॅरेज झालंय हे कळल्यानंतर मी तर माफच नाही करू शकले असं म्हणते आता कल्पना. खरं तर माफी मला मागायला हवी असं म्हणते आता कल्पना. वहिनी असं म्हणतो अश्विन. प्रियाच्या नाताने मी ज्या चुका केल्या त्यातली ही माझी सगळ्यात मोठी चूक होती असं म्हणतो अश्विन. मी तुला तुझ्या हक्काचा मान कधीच दिला नाही का असं म्हणतो आता अश्विन. मला आता कळतंय की तो अन्याय मी तन्वीवर करत होतो. तोही हात जोडतो आणि आय एम व्हेरी सॉरी वहिनी असं म्हणतो आता अश्विन. खरंच सॉरी असं म्हणतो तो. मी पण तुला खूप त्रास दिला ना ग असं म्हणते अस्मिता. मी काहीही चुकीचं वागले असेल तर त्यासाठी खरंच मला माफ कर असं म्हणते अस्मिता. आय एम रिअली व्हेरी सॉरी. तुम्ही सगळे माझ्याशी असं वागू नका, माफी मागू नका तुम्ही सगळे असं म्हणते आता सायली. मधुभाऊंच्या आश्रमात अनाथ म्हणून वाढत असताना माझी नेहमी एकच इच्छा होती, माझं कुटुंब मला मिळावं, माझ्या माणसाने माझ्यावर भरभरून प्रेम करावं. आणि मी जेव्हा लग्न करून या घरात आले तेव्हा तुम्ही सगळ्यांनी सायली म्हणून माझ्यावर खूप प्रेम केलं असं म्हणते सायली. पण मला आता माझ्या हक्काचं प्रेम हवंय, तुमचं तन्वीवर असलेलं प्रेम असं म्हणते सायली. माझी पूर्ण आजी, माझे मामा मामी हे माझ्यावर जसं प्रेम करतील ना तसं प्रेम हवंय असं म्हणते ती. तर सगळे खूप आनंद दाखवले प्रेक्षकावर. राकेशला मात्र खूप राग आलेला असतो. तन्वी बाळा असं म्हणतो आता इथे मधुभाऊ. खूप पुण्य कमावलंयस तू आणि म्हणूनच सगळी ही माणसं एवढ्या वर्षांनी तुला परत मिळाले तसं म्हणतात मधुभाऊ. हे घर किती वर्ष लेकीची वाट बघत होतं आणि आज ती आली असं म्हणते आता विमल. आजचा दिवस सोन्याचा आहे असं म्हणते विमल. म्हणून तर आज आपण तन्वी डे सेलिब्रेट करणार आहोत असं म्हणतो अर्जुन. तर सगळे हसायला लागतात. साडे वगैरे राहते तसं म्हणते आता पूर्णाची. आता मला माझ्या नातीची दृष्ट काढू दे. जा विमल आरती वगैरे घेऊन ये असं म्हणते आता पूर्णाची. ये तन्वी ये असं म्हणते आता पूर्णाची. तर आता सायली जाते, बस येते असं म्हणतात ते आणि आता बसते सायली. आल्या गेल्याची वगैरे असं म्हणून नजर काढते आता पूर्णाची. आता राकेश सोडून निघून जातो तिथून. तर आपण सेलिब्रेट करायचं का तन्वी डे असं म्हणतो आता इथे अर्जुन. दादा थांब रे असं म्हणतात पूर्णाची. तन्वी देवी आई समोर हात जोडून घे. तर आता इथे सायली जाते हात जोडण्यासाठी. इकडे असं म्हणते आता पूर्णाची. सगळ्यांना बोलवते ती जवळ. आपल्या आयुष्यातला सर्वात मोठा क्षण आहे, आम्हाला असाच साजरा करायचा नाहीये. तन्वी डे साजरा होणार पण तो कसा साजरा करायचा हे आपल्याला नीट ठरवायला हवं असं म्हणतात पूर्णाची. हा मला काही नाही करायचंय हो असं म्हणते आता कल्पना. तन्वी परत येणं आपल्यासाठी खूप मोठं आहे, खूप मोठ्याने साजरा केलं पाहिजे असं म्हणते कल्पना. मोठा प्लॅन करूया असं म्हणते अस्मिता. पण प्लॅन मध्ये मी आणि मधुभाऊ सामील असतील ना असं म्हणते आता कुसुम. म्हणजे सगळे असणार आहेत असं म्हणते पूर्णाची. फक्त हे तिला कळायला नको असं म्हणतात पूर्णाची. कळलं पण करायचंय का असं म्हणतो अर्जुन. नेहमी तुम्ही दोघं आम्हाला सरप्राईज देता ना, आता बघ तन्वीसाठी मी काय सरप्राईज करते ते असं म्हणते पूर्णाची. तर आता सायली पाया पडत असते देवासमोर थांबून. देवी आई तुझे कसे पाया पडू मला कळतच नाहीये, तुझी महिमा आकात आहे असं म्हणते ती. थोडी वर्ष मी माझ्या माणसांमध्येच होते तरी मी त्यांना आणि ते मला शोधतच होते असं म्हणते आता सायली. पण आता तू सगळ्या शंका कुशंका दूर केल्यास देवी आई. ते प्रेम माझ्या हक्काचं होतं, ते मला मिळवून दिलास. मी भरून पावले देवी आई असं म्हणते सायली. भरून पावले असं म्हणते आणि पाया पडते ती. तर आता बघा प्रेक्षक तिच्या पाया पडून होतं. तर तेवढ्यातच इथे अर्जुन येतो आणि थांबतो तिच्या बाजूला. देवी आईचे आभार मानून झाले असं म्हणतो अर्जुन. बरं मग जा आता रूम मध्ये आणि आराम कर असं म्हणतो अर्जुन. तुझा चेहरा बघ किती दमल्यासारखी दिसतेस असं म्हणतो तो. जरा दमल्यासारखं झालंय खरं असं म्हणते सायली. वर जाऊन पडते आता असं म्हणते ती. तर आता सायली जाते वर आपल्या खोलीमध्ये रेस्ट करण्यासाठी. बरं झालं ती स्वतःहूनच गेली रूम मध्ये असं म्हणतो अर्जुन. तर मला वाटत होतं की किती प्रश्न विचारेल मला.
चला असं म्हणतो अर्जुन. आता आरामात तिच्या सेलिब्रेशनचं प्लॅनिंग करता येईल असं म्हणतो अर्जुन. तर आता हसतो तो. तर आता तोही पाया पडतो देवासमोर, थांबवण्याने निघून जातो तिथून. तर आता इथे जेल दाखवलंय. तर आता इथे प्रिया बसलेली असते. कोणाची तरी वाट बघत बसलेली असते ती. ताई असं म्हणते प्रिया, तुझ्या मोबाईलवरून राकेशला फोन लावून दे ना. प्रियाला हवा होता ग एव्हाना असं म्हणते प्रिया. तो आला कसं काय नाही अजून, कळत नाही असं म्हणते आता इथे प्रिया. तुला माझी नोकरी घालवायचीच आहे का असं म्हणते ती कॉन्स्टेबल. आता त्या राकेशने सांगितले येतोय म्हणून, तर तुला कशाला हवाय माझा फोन असं म्हणते ती कॉन्स्टेबल बाई. जेलर साहेबांनी ऐकलं ना तर गडबड होईल असं म्हणते ती. जरा गप्प बैस असं म्हणते ती. तेवढ्यातच राकेश आलेला असतो. हे आला तुझा पाहुणा. तर आता राकेश आलेला असतो. अरे राकेश कुठं होतास तू इतका वेळ असं म्हणते प्रिया. मला सांग सुभेदारांच्या घरात काय काय झालं. ऍक्सिडेंट रिक्रिएशन नंतर सायलीला काय आठवलं नाही आहे ना असं म्हणते प्रिया. ती तन्वी आहे हे सत्य अजून बाहेर पडलं नाही आहे ना असं म्हणते प्रिया. सांग ना, इतक्या चांगल्या गोष्टी आपल्या आयुष्यात घडणार आहे तसं वाटतंय कसं तुला असं म्हणतो तो. काय नको होतं तेच घडलंय असं म्हणतो तो. सायलीला तिच्या लहानपणीच्या गोष्टी आठवल्या आहेत चांगल्यापणे असं म्हणतो तो. अर्जुन आणि सायलीने सगळे पुरावे गोळे करून सायलीच तन्वी आहे हे सिद्ध केलंय असं म्हणतो तो. नाही नाही असं म्हणते प्रिया, असं घडून चालणार नाही असं म्हणून ती विचलित होते. तू तिला जिवंत का ठेवलास. ती जिवंत आहे म्हणून हे सगळं झालंय असं म्हणते ती. तुला जमत नसेल ना तर महिपतला सांग तिला उडवून टाकायला असं म्हणते प्रिया. असं दगडासारखा गप्प बसू नकोस रे असं म्हणते प्रिया. आपल्या हातात असलेला सगळ्यात मोठा पत्ता जो 3 वर्ष सांभाळून ठेवला होता तो निसटला हातातून असं म्हणते प्रिया. ही परिस्थिती फक्त महिपत सुधारू शकतो असं म्हणते प्रिया. फक्त महिपत सुधारू शकते असं म्हणते ती. महिपत असं म्हणतो होता इथे राकेश. त्याला कुणाला नाही मारायचा आहे संत होऊन बसलाय तो असं म्हणतो तो. बोलून तर बघ एकदा त्याच्याशी असं म्हणते प्रिया. सचिन आणि मी गेलो होतो त्याच्याशी बोलायला पण काही उपयोग झाला नाही असं म्हणतो तो. महिपत असं म्हणते प्रिया. सुभेदारांच्या घरात आनंदी आनंद चाललाय. काय तर म्हणे सरप्राईज देणार सायलीला असं म्हणतो तो. नाही 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 असं म्हणते प्रिया. नाही 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 असं म्हणत असते ती. मी इथे जेलमध्ये सडतीये आणि ती सायली आणि ते सगळे आनंदात आहेत हे मी नाही सहन करू शकत असं म्हणते ती आणि सगळं सामान फेकते ती. ए असं म्हणते ती कॉन्स्टेबल आवाज खाली कर. एवढी मेहनत करून सुद्धा सायली कशी काय जिंकली असं म्हणते प्रिया. नाही जिंकू देऊ शकणार तिला असं म्हणते ती. नाही जिंकू शकणार ती. मी नाही सहन करू शकत असं म्हणते ती. तुम्ही निघा आता असं म्हणते ती कॉन्स्टेबल राकेशला आणि राकेश निघून जातो. तू शांत हो असं म्हणतो तो कॉन्स्टेबल. मी मारून टाकेन तिला असं म्हणते ता प्रिया. संपून टाकेन असं म्हणते ती. मारून टाकेन मी तिला असं म्हणते ती. तर आता ऐका असं म्हणून आता प्रतापला दाखवलं. प्रतिमा आणि रविराज डॉक्टरकडे गेलेत प्रतिमाच्या रुटीन चेकअपसाठी. पण हे सायलीला सांगायचं नाही आहे असं म्हणतो प्रताप. सायलीला सांगायचे की तिची खरी ओळख पटली म्हणून ते दोघे मंदिरात गेलेत अभिषेक करायला असं म्हणतो प्रताप. हा चालेल असं म्हणते कल्पना. पण राकेश कुठे आहे असं म्हणतो आता इथे अश्विन. त्याला एक महत्वाचं काम आठवलं त्यासाठी तो बाहेर गेलाय असं म्हणते आता इथे सुमन. तर आता सगळेजण हसतात. ती US पासून आल्या तेव्हापासून खूप बिझी आहे तो असं म्हणतो आता इथे चैतन्य. खरं तर मधुभाऊ आणि कुसुमला थांबता आलंच तर बरं झालं असतं असं म्हणते कल्पना. पण मधुभाऊ आताच अतारपणात उभे झालेत म्हणून त्यांना जावंच लागलं असं म्हणते कल्पना. हो असं म्हणतो प्रताप. अगं आता कुठे ते बोलू लागलेत, हालचाल करायला लागलेत. हा एक चमत्कारच आहे ना, त्यांना थोडा आराम करू दे असं म्हणते अस्मिता. म्हणजे बरोबर होईल सगळं असं म्हणते ती. बरं ते सगळं जाऊ दे, आपल्याला सायलीच्या सिलेबसच्या विषय ठरवायचा असं म्हणते आता इथे पूर्णाची. आता अजून अर्जुन कुठे आहे असं म्हणतो प्रताप. दादाचा ऐकून सायली बहिणी खरंच आराम करायला गेल्या तर आपल्याला काही डिस्कस करायला येईल असं म्हणतो होता अश्विन. तर अर्जुन आलेला असतो. त्याला कुठे आहे रूम मध्ये गेली का असं म्हणते अस्मिता. हो ती रूम मध्ये गेली आणि आता ती येणार पण असं म्हणतो होता इथे अर्जुन. ती रेस्ट करायला गेली असं म्हणतो होता इथे अर्जुन. तर आता प्रताप म्हणतो बरं पूर्ण सांग तुझा काय प्लॅन आहे असं म्हणतो होता प्रताप. मला काय वाटतं आपण आपल्या कुलदेवतेला जाऊया, तिथे छान सायलीच्या नावाने अभिषेक करूया, दान धर्म करूया कसं असं म्हणते आता पूर्णाची. असतं असं म्हणतो आता इथे प्रताप. मी आत्ताच जाऊन आलो कुलदेवतेला असं म्हणतो अर्जुन. खरंच जायचंय तिथेच असं म्हणतो अर्जुन. आणि ह्या अवस्थेत सायलीला फार ट्रॅव्हलिंग पण नकोय ना असं म्हणतो आता इथे अर्जुन. आणि मला आणि स्मितला पण जायला जमणार नाही. काय सेलिब्रेशन करायचंय ना ते आपण जवळच करूया हा प्लीज असं म्हणते आता स्मिता. अरे मग चला पटापट आयडिया काढा असं म्हणतो आता प्रताप. एक काम करूया का आपण ना मस्त मोठा असा बँक्वेट हॉल बुक करूया, तिथे छान डेकोरेशन करायला सांगूया, तिथे सायलीची तन्वी म्हणून ग्रँड एंट्री करूया, तिचा हवा तसा मेनू प्लॅन करूया आणि तिच्यासाठी मस्त शॉपिंग करूया असं म्हणते अस्मिता. तर आता सगळ्यांना काय आवडत नाही हा प्लॅन. आपल्याला सायली वहिनीसाठी सेलिब्रेशन डिसाईड करायचं तुझ्यासाठी नाही असं म्हणतो अश्विन. सगळे असतात नाहीतर काय असं म्हणतो अश्विन. चिडतोस काय तू मला असं म्हणते आता इथे अस्मिता. त्याच्यापेक्षा ग्रँड सेलिब्रेशन काय असू शकतं असं म्हणते अस्मिता. अस्मिताई तू कधी सायली वहिनीला बाहेरच्या हॉटेलमध्ये जाऊन जेवताना एक्साइट झालेला बघितलंस का असं म्हणतो आता इथे चैतन्य. तिला घरचं जेवण आवडतं, तिनं असं बँक्वेट हॉल ग्रँड एंट्री हे सगळं तिला आवडणार नाही, इम्प्रेस नाही होणार तिच्याबद्दल असं म्हणतो चैतन्य. अगदी बरोबर, जेवणाचं वगैरे काय ते बघूया नंतर. तशी ती स्वतःच सुगरण आहे, तिला कशाला कुणाच्या दुसऱ्याच्या हातचं घालायचं. म्हणजे खाण्यापिण्याचं सेलिब्रेशन रिजेक्ट असं म्हणते आता इथे कल्पना. मग पुढे काय करायचंय असं म्हणते कल्पना. आपण ना सायली वहिनीचा परत एकदा बारसा करू असं म्हणतो चैतन्य आणि तिचं नाव ठेवूया तन्वी असं म्हणतो तो. तर आता सगळ्यांना कळतच नाही काय बोलतोय म्हणून. छान फॅन्टॅस्टिक असं म्हणतो अर्जुन. बेस्ट आयडिया असं म्हणतो तो.
आपण एक काम करूया, आपण ना सायलीच्या बापाचा एक पाळणा आणूया. स्मितला कसं पाळण्यावर आपण वर खाली करतो तसं करूया आपण. अगदी असं नव्हतं मला यायचं मला. असं म्हणतो चैतन्य. काय चैतन्य, काय तुझ्या आयडियाज? थांब जरा असं म्हणतो प्रताप. मी एक आयडिया सांगू का असं म्हणते आता सुमन. तर आता ती काय काय सांगते. ऑडिओ मात्र बंद आहे बघा प्रेक्षक, आणि बाकी सगळ्यांचे फक्त हावभाव दाखवत आहे. तर आता सगळे डिस्कस करत असतात आणि आता ऑडिओ मात्र बंदच आहे. तर आता सगळ्यांना ही आयडिया पण आवडत नाही. सगळेजण नाही 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 म्हणतात. तर आता इथे परत मैपतला दाखवले. तर आता मैपत काय काय करत असतो. तर आता सचिन आलेला असतो आणि म्हणतो अण्णा. तर आपला तो कपाट बंद करतो. काय काय झालं असं म्हणतो तो. मला जरा तुमच्याशी बोलायचे अण्णा असं म्हणतो सचिन. बोल असं म्हणतो मैपत. अण्णा, सगळ्या जगाला तुमचं हे बदललेलं रूप जरी खटं वाटत असलं ना, तरी माझा अजिबात विश्वास नाही आहे या गोष्टीवर असं म्हणतो सचिन, की तुम्ही बदललात म्हणून असं म्हणतो तो. का रे बाबा असं म्हणतो मैपत. अण्णा, अर्जुन आणि सायलीने साक्षीचा जिना हराम केला असं म्हणतो आता सचिन. ती राजरोजपणे चार चौघात फिरू पण शकत नाही असं म्हणतो सचिन. पण तुम्हाला त्याचं काहीच वाटत नाहीये ना असं म्हणतो सचिन. तुमच्या मनात कुणाची भावना दिसतच नाहीये. हे कसं शक्य आहे असं म्हणतो सचिन. नाही नाही, तुमच्या मनात नक्कीच काहीतरी मोठा प्लॅन आहे अण्णा. म्हणजे तुम्ही बरोबर दाखवताय की तुम्ही सुधारलाय वगैरे, पण तुमच्या मनात काहीतरी वेगळंच चाललंय असं म्हणतो सचिन. अण्णा, मला तुम्हाला एवढंच सांगायचं आहे की जर तुम्ही कोणती तरी मोठी खेळी करणार असाल ना, तर प्लीज त्या प्लॅनचा मला भाग बनवा असं म्हणतो सचिन. माझ्यापासून ते का लपवताय तुम्ही? अण्णा, हे प्रॉमिस आहे आणि मी हे कुणालाच नाही सांगणार असं म्हणतो तो. तुम्हाला नको असेल तर मी साक्षीला पण नाही सांगणार, पण मला तरी सांगा, तुम्हाला त्याचा फायदाच होईल असं म्हणतो तो. अण्णा प्लीज मला सांगा असं म्हणतो तो. झालं सगळं बोलून असं म्हणतो मैपत. हो असं म्हणतो सचिन. तर आता मैपत निघून जातो तिथून बाहेर. सचिन मात्र हातच असतो. ही काय रिएक्शन होती असं म्हणतो आता सचिन. मी काय अर्थ समजायचा या गोष्टीचा असं म्हणतो तो, आणि खूप चिडलेला असतो आता इथे सचिन, आणि तो सुद्धा जातो मैपतच्या पाठीमागून. अण्णा अण्णा करत बघा प्रेक्षक. तर आता इथे सचिन थांबलेला असतो तिथेच. तर आता तो बघतो कपाट. तर आता सचिन इकडे तिकडे बघतो आणि त्याच्या मनात येतं ते कपाट उघडून बघायचं म्हणून. तर आता इथे सायलीला दाखवलं आणि सायली आता चालत खाली येत असते. तर आता ती बघते समोर. अरे असं म्हणते आता इथे सायली, घरात एवढी शांतता कशी काय? सगळे कुठे गेले तसं म्हणते ती. तर आता खाली आलेली असते सायली. आई असं म्हणते आता सायली. विमलताई असं म्हणते ती. कुठे आहात? सगळेच कुठे गायब झाले तसं म्हणते ती. अच्छा, गोलूशी खेळायला अस्मिता त्यांच्या खोलीत गेले असतील असं म्हणते आता सायलीने. सगळेजण तिच्या खोलीत आहेत का बघण्यासाठी सायली जाते. तर आता इथे बाकी सगळे जमलेले असतात पूर्णाजीच्या खोलीत, आणि अर्जुन म्हणत असतो आयडियाज काढा ना, आणि सायली मात्र आता अस्मिताच्या खोलीत गेलेली असते. आपण आयडिया काढतोय आणि कॅन्सल करतोय असं म्हणतो अर्जुन. अरे पण काही सुचत नाही आहे, त्याला काय करणार आपण असं म्हणते अस्मिता. अरे विचार करा, पटकन विचार करा, सायली खाली येण्याआधी विचार करा असं म्हणतो अर्जुन. सायली याच्या आत आपल्याला काहीतरी ठरवायला हवं असं म्हणते आता पूर्णाची. अरे जरा डोकी चालवा, जरा विचार करा. अरे काय करताय तुम्ही, तरुण आहात ना असं म्हणतो आता इथे प्रताप. तर आता सायली येते आणि आता ती अस्मिताच्या खोलीत असते. तर ती बघत असते गोलू कुठे आहे म्हणून. तर आता इथे सायलीला दिसतच नाही. कुठे आहे गोलू असं म्हणत असते ती. अश्विन भाऊजीच्या खोलीत गेले असतील असं म्हणते ती. तर आता अश्विनच्या खोलीमध्ये जाते सायली. तर अर्जुन, आम्ही सगळं विचार करतोय ना, जरा थांब ना, किती काय करतोस असं म्हणते आता इथे प्रताप. ती जर आली, तिने जर बघितलं ना आपल्याला इथे, तर ती मला प्रश्न विचारेल. मी काय बोलू मग? मला खोटं बोलता येत नाही तिच्याशी असं म्हणतो आता इथे अर्जुन, आणि खूप घाबरतो. तू बायकोला किती घाबरतोस रे असं म्हणते आता इथे अस्मिता. तर आता इथे पूर्णाची म्हणते जरा थांबा तुम्ही. अर्जुन, तू कधी तुझ्या डॅडकडनं शिकून घे असं म्हणते आता इथे कल्पना, कारण ते ना त्याच्या बायकोला कधी घाबरतच नाही असं म्हणते आता इथे कल्पना. हा असं म्हणतो आता इथे अर्जुन. अगं तो माझ्याकडूनच शिकलाय असं म्हणतो अर्जुन, म्हणून तर बायकोच्या दहशतीखाली राहतोय असं म्हणतो आता इथे प्रताप. तर सगळे हसायला लागतात बघा प्रेक्षक. हे बघा, हे विषयाधर होतोय असं म्हणते आता पूर्णाची. आपल्याला सायलीच्या सेलिब्रेशन विषयी बोलायचे असं म्हणते आता पूर्णाची. सगळ्यांनी ना जरा फोकस करा, फोकस फोकस असं म्हणतो आता इथे अश्विन. फोकस फोकस असं म्हणतो तो, आणि बाकी सगळे आता फोकस करत असतात. सगळेजण विचार करत असतात. तेवढ्यातच चैतन्याला कॉल आलेला असतो. तर आता इथे अर्जुन म्हणतो स्विच ऑफ कर तुझा फोन, बाहेर जा रे इथून असं म्हणतो तो. तर आता इथे बघा प्रेक्षक खूप चिडलेला असतो अर्जुन. तर आता काय तुम्ही काय करताय असं म्हणतो अर्जुन. सायली जर खाली आली आणि तिला कोणी दिसलं नाही तर ती सगळ्यांना फोन करत बसेल असं म्हणतो आता अर्जुन. त्यापेक्षा फोन स्विच ऑफ करा तुमचा असं म्हणतो अर्जुन. पटकन स्विच ऑफ करा असं म्हणतो तो, आणि सगळ्यांना फोन स्विच ऑफ करायला लावतो. डन डन असं म्हणतात सगळेजण, आणि आता इथे सगळ्यांचा फोन स्विच ऑफ करून झालेला असतो. तर आता माझाही बंद करतो असं म्हणतो आता इथे अर्जुन बघा प्रेक्षक हो. आणि आता इथे सगळेजण थांबलेले असतात इथेच खोलीमध्ये. प्रणाजीच्या आणि सायली मात्र बाहेर असते, शोधत असते सगळ्यांना. तेवढ्यात सायली आता आलेली असते सगळ्यांच्या खोलीमध्ये. तर आता इथे सायली बघते इथे पण आहेत. अरे बापरे, सगळेजण कुठे गेले? अश्विन भाऊजींच्या खोलीमध्ये पण कोणी नाही असं म्हणते आता इथे सायली. सगळे कुठे गेले असं म्हणते ती. तर आता विचार करायला लागते, फोनच करून बघते असं म्हणते ती. तर आता इथे फोन लावते बघा प्रेक्षक हो. तर आता इथे सगळ्यांनी फोन स्विच ऑफ करून ठेवलेला असतं. तर आता इथे सायली परत फोन लावून बघत असते. तर ह्यांचा फोन बंद असं म्हणते आता इथे सायली. हे कसं काय, ह्यांचा पण फोन कसं काय बंद, सगळ्यांचा फोन कसं काय बंद असं विचार करत असते ती. तर आता खूप टेन्शन आलेलं असतं तिला. अस्मिता त्यांचा पण फोन बंद येतोय, सगळ्यांचे फोन बंद का लागतोय असं म्हणते सायली. सगळे एवढे बाहेर गेले असतील का?
पण मला न सांगता बाहेर का जातील. तर आता भाग इथे संपतो बघा प्रेक्षक. आजचा भाग इथे संपलेला आहे. तर बघा तर रिकामध्ये काय येते. तर आता रिकामध्ये असं दाखवलंय की तर आता इथे अर्जुन सायलीला घेऊन आलेला असतो आणि आता सायलीच्या नावाने गाणं तयार केलंय बघा प्रेक्षक हो. तर आता सगळेजण तिच्या स्वागतासाठी थांबलेले असतात. खरंच खूप छान रिकॅप आहे प्रेक्षक हो. तर आजचा हा भाग तुम्हाला आवडला असेल तर कमेंट नक्की करा आणि अजून एक्सक्लुझिव्ह पिक्स बघायचे असतील तर हा व्हिडिओ बघतच राहा आणि या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका.